हरिओम. तर आज आमची ही वैशू, आम्ही तिला वैशू म्हणतो आवडीने. तिला नाव आहे वैशाली. तर आज आम्ही तिच्या मामाच्या घरी आज आम्ही केळवणीचा प्रोग्राम करतो आहे. तर ही बघा, ह्या तिन्ही मामी तिला आपल्या घरात घेऊन येत आहेत तर केळवणीसाठी. आणि उद्या तिचं लग्न आहे. तर इथे लहानाची मोठी झाली, सगळं काय व्यवस्थित झालं तिचं. आणि तिला देवाने चांगली ठेवो अशी आम्ही सगळ्यांनी मामी प्रार्थना करतो. आणि आमच्या ह्या घरामध्ये तिला केळवण्यासाठी मामी घेऊन येत आहेत. हे बघा, अशी आहे ही आमची वैशू आहे. येते आहे बघा कशी, बघा कशी लाजत लाजत येते आहे. हे मामा आहेत, मधले मामा महादेव राणे, त्यांना आपा म्हणतात. तर ह्या मामी सगळ्या आता तिला घेऊन चालल्यात आतमध्ये घरात आपल्या. तर आता ती बसणार आहे. ती आता आपल्या कोकणामध्ये अशी पद्धत आहे की लग्नाच्या अगोदर केळवण करायची पद्धत आहे कोकणामध्ये. तर आज तिला आम्ही आमच्या घरी बोलवलं आहे. आमचं घर म्हणजे हे तिच्या आज्याचं घर आहे, राजाराम राण्यांचं. तर त्याच्या समजा आपले तिला बोलवलं. हे बघा, आता तिला मामी कशा बसवतात बघा. का नवरी आहे ना तिला पण आता उत्सुकता झाली आणि मनामध्ये थोडी भीती वाटणार साहजिकच. तर आता ती बघा बसली, सुंदर अशी बसलेली आहे बघा, चांगली मस्तपैकी. आता तिला उद्या लग्न आहे, त्याच्या कारण तिच्या मनामध्ये थोडी हे वाटणारच, भीती वाटणारच. का साहजिकच आज एवढी वर्ष झाली आई वडिलांच्या सान्निध्यात राहिली, लहानाची मोठी झाली आणि त्याच्यानंतर आता उद्या लग्न होणार. वैशू, तुला आता कसं वाटतं आहे? छान वाटतं, शाबास, मस्त मस्त, चांगला. तर आमच्या जावयाचं नाव आहे दीपेश आमचा जावई आहे. उद्या होणार म्हणजे साखरपुडा वगैरे झालेला आहे. हे आता मामीचा गोंधळ सुरू झाला मध्ये. हे बघा, आता ती ओवाळणी करतात बघा. व्यवसाय नवरीला आमच्या कोकणामध्ये अशी पद्धत आहे की लग्नाचं ओवाळणी वगैरे करून तिला गोडधोड घालायचं असतं. तर आम्ही काय आता मुंबईवरून आजच आलो, त्याच्याकडनं सगळं आम्ही, नाहीतर इकडे कसं असतं आमच्याकडे जेवण वाढतात, मटण बनवतात, वडे बनवतात. ते तसं नाही. तर आम्ही तिला आज छोटीशी केळवण म्हणून गोड पदार्थ असं तिला देणार आहे. आणि काहीतरी जी का आपली यथांशाही गिफ्ट वस्तू म्हणून देतात की भेट म्हणून, बाकी त्यांनी काय नाही, एक वस्तू म्हणून काहीतरी तिला आठवणीनिमित्त देतात. तर आता बघा, ही मोठी मामी उज्ज्वला राणे आहे हिचं नाव. ही भरवते बघा कशी, असा. हां, ही बघा आता दुसरी 2 नंबर मामी, ही भरवते आहे बघा. हे मॅचिंग झाली दोघांची बघा, सेम. भाचीने पण सेम कपडे घातले, मॅचिंग केली मामी बघा. तर ही मामी भरवते आणि आता ओवाळणी करणार आहे. तर आपल्या इकडे अशी पद्धत आहे की हे सगळं करायचं. त्यानंतर संध्याकाळी परत एक हळद करतात. हळदीचा प्रोग्राम असतो, त्या नवरीला हळद लावणार. त्या संध्याकाळी आम्ही खूप मजा मस्ती करणार आहे, मस्त एन्जॉय करणार आहे. तर ही बघा आता ओवाळणी करते बघा. ही आमची आता तिला गोड काहीतरी काय याला म्हणतात, काय ह्याला मामी, हिला काय म्हणतात तू भरवता तुम्ही त्या वस्तू, काय म्हणतात त्याला मामी? मैसूर मुंबईतली माहीमची मैसूर असा काहीतरी, किंवा हलवा असा होता, गोड पदार्थ भरवतात तिला. म्हणजे तिचं मस्त एन्जॉय करायची आणि आयुष्यात तिचं गोड राहायचं असं आमची सगळ्यांच्या शुभेच्छा म्हणून मधली मामी तिला गोड पदार्थ भरवते बघा. आता आमची सगळ्यात लहान तिची मामी आहे कल्याणी. तर ती आता तिला ओवाळणी करणार, गोड पदार्थ भरवणार सगळ्यात. ही तिची म्हणजे लाडकीची मामी आहे, ती सगळ्यात लाडकीची मामी कल्याणी मामी असं आहे. बारकी मामी बघा. आता तुम्ही काय भरवणार कल्याणी मामी? तुम्ही आता तिला काय भरवणार? बिस्किट मस्त सुंदर. हा बघा, ही अशी हे बघ, शाबास. बरं बघा, नानकाटा याला म्हणतात बिस्किट. ती आपल्या इकडे दिवाळीला आणि अशा नानकाट्या मस्त बनवतात. तर ह्यावेळी आम्ही काय केलं, लवकरच हे काय म्हणतात, ती आपली हे आहे ना केळवण, तर त्याच्या कारणाने ही बघा काहीतरी गिफ्ट वस्तू दिली मामीने, सुंदर. वा. आता मोठी मामी पण काहीतरी गिफ्ट वस्तू देते आहे, हे बघा मस्त.
सुपर, सुंदर सुंदर. मोठी मॅम, तुम्हाला आता कसं वाटतं तुमच्या भाचीचं लग्न होत आहे ते? खूप बरं वाटतं ना. आता लास्ट भाचीला ही बघा मधली मामीने बघायचं. मामी तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं ना. नाही नाही चला हां हां, आमच्या घरामध्ये केळवानाचं भाची लोकांचं झालं नाही तर ही आमची वैशाली आम्ही तिला आवडीने म्हणतो प्रेमाने. तर तिची केळवण्याचा प्रोग्राम असा केलेला आहे. तशी ही आमची सुनबाई आहे इथे आधी व्हिडिओ करायला आणि त्या निमित्ताने तरी घरात आमची आली. नाही तर ही सुनबाई घरी म्हणजे येते गणपतीला येते. त्यात बघा कशी आमचं पण भाग्य म्हणतात तसं की ती या वैशूला घेऊन आली बिचारी. चांगला आहे. आणि हे मामा इकडे उभे आहेत, त्यांना आता चिंता लागली. हे मधले मामा आहे, त्यांना चिंता लागली आता भाचीचं लग्न होणार आहे, भाची आपल्या इकडून जाणार आहे दुसऱ्याच्या घरी, म्हणून त्यांना काळजी साहजिकच लागणं जरुरी आहे. कारण ते आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते त्याकडनं प्रत्येकाला वाटतं. मला पण तसंच वाटतं. माझी मुलगी लहानाची मोठी झाली, आम्ही तिला लहानाची मोठी केली, खेळवली, उचलली वगैरे, जे काय खूप काय चांगलं केलं. त्या गोष्टीचा पण अभिमान आहे. आणि तिने पण चांगलं काम केलं आहे. जॉब बीब सगळं चांगलं करते, शिक्षण चांगलं घेतलं आहे तिने. आईबापाचं पण नाव चांगलं सुंदर केलं आहे. आईला पण ते खूप सांभाळते आणि त्या गोष्टीचा मला तर अभिमान वाटतो की असंच तिने करायचं मला. आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने तिला ह्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. तिचं आयुष्य सुंदर मंगलमय राहो अशी आम्ही त्या ईश्वरचरणी आणि येतोबाकडे प्रार्थना करतो. हरिओम. अभज्ञ.